नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 7 अभ्यासला त्याच्यावरच्या स्वाध्यायाची सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती की कशा पद्धतीनं तुम्हाला तो सोडवता येईल. अतिशय सोपा आहे की पहिलाच प्रश्न आपण पाहिला होता की आकृतिबंध पूर्ण करा, की दिव्याच्या मर्यादा त्याच्यामध्ये विचारलेले होते की सर हम्फ्रे डेव्ही यांनी तयार केलेले दिव्याच्या मर्यादा. त्यानंतर दुसरा प्रश्न होता बांबूच्या निरनिराळ्या जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकार्यांना आलेल्या अडचणी. त्यानंतर रिकाम्या जागा योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा आणि एडिसनच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष. शिवाय त्यानंतरचा प्रश्न होता की वचन बदलून. म्हणजे हे सोपे प्रश्न आहेत आणि तुम्ही ते स्वतःहून वहीमध्ये सोडवू शकता आणि किंबहुना मला तर असं वाटतं की तुम्ही ते सोडवलेही असेल, कारण मी तो तुम्हाला गृहपाठ म्हणून दिला होता. ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला सांगते की या गोष्टी पूर्ण करा किंवा तेव्हा त्यावेळेस तुमचं तो स्वाध्याय, त्या पाठाचा स्वाध्याय तुमचा पूर्ण असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आज वही आणि पेन घेऊन बसला असाल, टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक उघडून बसा, कारण मी तुम्हाला त्याच्या पुढचे जे स्वमत आहे प्रश्न क्रमांक 4 तो मी तुम्हाला आज लिहून देणार आहे. त्यामुळे तुम्ही तयारीत असाल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही वही आणि पेन सोबत घेऊन बसा. त्यासाठी आता तुम्हाला जरी बसला नसाल तर मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते, 2 मिनिटाचा अवधी देते. मी थांबते, पण तुम्ही वही आणि पेन घेऊन या. ठीक आहे, वही असेल आता तुमच्याजवळ तर आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. जरी स्वमत असलं, तुम्ही म्हणाल आम्हाला हे स्वमत विचारलेलं आहे, तरी मग आम्ही प्रस्तावना का लिहायची? तर याचं कारण सुद्धा मी तुम्हाला याआधी सांगितलेलं होतं की तुम्हाला पाठाचे लेखक आणि पाठ कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे हे त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. जरी तुमचं स्वमत असलं तरी सुद्धा प्रश्न कुठल्या पाठातला आहे हे ओळखणं हे महत्त्वाचं आहे. आणि तिथे त्यानंतर तुम्ही खाली तुमचं मत मांडू शकता तुमच्या भाषेमध्ये, पण प्रस्तावनेला तुम्हाला मार्क्स असतात, म्हणून तुम्ही प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. ठीक आहे, आपण प्रश्न पहिला पाहूया स्वमतामधला. संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर व्यक्तिमत्वात कसे बदल कराल? व्यक्तिमत्वात कसे बदल कराल? ते 8 ते 10 वाक्यांत 8 ते 10 वाक्यांत लिहा. संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वात कसे बदल कराल ते
8 ते 10 वाक्यात लिहा. 8 ते 10 वाक्यात लिहा. मला वाटतं प्रश्न तुमचा लिहून झाला असेल, तर आपण उत्तराकडे वळूया. उत्तरात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण काय लिहिणार आहोत? प्रस्तावना. प्रस्तावनेला मी सुरुवात करते. प्रस्तुत प्रश्न दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून प्रस्तुत प्रश्न किंवा स्वमत लिहिलं तरी चालेल. प्रस्तुत स्वमत दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून एडिसन यांनी प्रस्तुत स्वमत दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा एडिसन यांच्याकडील प्रयोगशीलता पुन्हा एकदा सांगते. प्रस्तुत स्वमत दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा एडिसन यांच्यामध्ये असा शब्द लिहायचा. यांच्यामध्ये असणारी प्रयोगशीलता तिथे तला काना प्रयोगशीलता चिकाटी प्रयोगशीलता
चिकाटी, चिकाटी याचे वर्णन प्रयोगशीलता, चिकाटी यांचे वर्णन या पाठात, यांचे वर्णन या पाठात लेखकांनी केले आहे. यांचे वर्णन लेखकांनी केले आहे. आता खालच्या ओळीला उत्तराला सुरुवात करायची आहे. 2 बोटांचं अंतर सोडायचं आणि उत्तराला सुरुवात करायची. प्रस्तावना लिहिताना सुद्धा 2 बोटांचं अंतर सोडूनच लिहायची, जेणेकरून ते लक्षात येतं की वरची जी आहे ती सुरुवातीची जी आहे ती प्रस्तावना आहे आणि त्याच्या खाली दिलेलं आहे ते उत्तर आहे. ठीक आहे. 2 बोटांचं अंतर सोडा आणि उत्तराला सुरुवात करूया. सुरू करू. ठीक आहे. संशोधक होण्यासाठी संशोधक होण्यासाठी 1% संशोधक शब्द आहे. संशोधक होण्यासाठी 1% 1% बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता 1% बुद्धिमत्ता असली तरी चालते. संशोधक होण्यासाठी 1% बुद्धिमत्ता असली तरी चालते. कॉमा लिहायचं, कॉमा द्यायचं तिथे. बुद्धिमत्ता असली तरी चालते, पण 99% 99 तुम्ही असंही लिहू शकता. 99% 99% चिकाटीची, याला फक्त ची जोडायचा. चिकाटीची किंवा 99 असं लिहिलं तरी चालेल अक्षरात. 99 संशोधक होण्यासाठी 1% बुद्धिमत्ता असली तरी चालते, पण 99% चिकाटीची आवश्यकता असते. चिकाटीची आवश्यकता बोर्डवरती लिहून दिलेला आहे शब्द. शलाय जोडायचा. आवश्यकता असते. हे थोर शास्त्रज्ञ थोर शास्त्रज्ञ एडिसनचे वचन
नेहमी लक्षात ठेवीन. नेहमी लक्षात ठेवीन. हे एडिसनचे वचन नेहमी लक्षात ठेवीन. त्याप्रमाणे आधी झालेल्या शोधांचा मागोवा घेईन. मागोवा साधा शब्द आहे. मागोवा घेईन. मागोवा घेईन. हे करताना भरपूर वाचन करण्याची वृत्ती अंगी बाणवेन. तहान भूक हरपून सर्व वेळ संशोधनाला देण्याची तयारी करीन. पूर्णविराम. संशोधकाला लागणारे सर्व गुण आत्मसात करीन. आत्मसात करीन. म्हणजे सगळं मी व्यवस्थित शिकून घेईन. की संशोधकाला कोणकोणते गुण असावे लागतात किंवा असले पाहिजे त्यांच्यामध्ये, तर ते मी सगळे काय करीन, स्वतःच्या अंगी बाणवेन आणि शिकून घेईन. सर्व गुण आत्मसात करीन. मनात रुजलेल्या एखाद्या
एखाद्या नवीन विचाराचा मनात रुजलेल्या एखाद्या नवीन विचाराचा सतत पाठपुरावा करेन. म्हणजे सतत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करेन. एखाद्या नवीन विचाराचा सतत पाठपुरावा करीन. पाठपुरावा. सतत पाठपुरावा करीन. आलेल्या अडचणीवर मात करण्याचे धैर्य. धैर्य म्हणजे धाडस. आलेल्या अडचणींवर मात करण्याचे धैर्य म्हणजे संकटांना सामोरं जाण्याचं जे धैर्य आहे, जे धाडस आहे, ते मनात ठसवीन. धैर्य मनात ठसवीन. मनात ठसवीन. जिद्दीने व जिद्दीने. जिद्दीने व कष्टाने. जिद्दीने व कष्टाने सर्व कार्य करण्याची. जिद्दीने व कष्टाने सर्व कार्य करण्याची हिम्मत बाळगीन. हिम्मत बाळगीन. अशा प्रकारे संशोधक होण्यासाठी. अशा प्रकारे संशोधक होण्यासाठी मी माझ्या व्यक्तिमत्वात. अशा प्रकारे संशोधक होण्यासाठी मी माझ्या व्यक्तिमत्वात. तला त आणि हा व जोडलेला आहे. हा ही अर्धा तच आहे. व्यक्तिमत्वात. अशा प्रकारे संशोधक होण्यासाठी मी माझ्या व्यक्तिमत्वात बदल करेन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया लगेचच. विज्ञानात दुसरा स्वमत आहे. विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी. नवे शोध
लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता, विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. या मताशी आपण सहमत आहात का? या मताशी आपण सहमत आहात का? प्रश्न मोठा आहे. असल्यास अथवा नसल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा. प्रश्नाचा अर्थ मला वाटतं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेला आहे की विज्ञानामध्ये नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी आहे का? म्हणजे बुद्धिमत्ता पुरेशी नाही. हे जे विधान आहे किंवा हे जे मत मांडलेलं आहे हे बरोबर आहे का? जर तुम्ही त्याच्याशी सहमत असाल किंवा तुम्ही सहमत नसाल, म्हणजे काही जणांना वाटतं की फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही हे योग्य आहे, पण काही जणांना वाटतं फक्त बुद्धिमत्ता पुरेशी आहे. तर तुम्ही जर याच्यामध्ये सहमत असाल, तुमची सहमती असेल किंवा नसेल, काही जणांना वाटूही शकतं की नाही म्हणून, तर तुम्ही तसं तुमचं मत मांडायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. सकारण स्पष्ट करा. कारणासह तुम्ही स्पष्टीकरण लिहायचं आहे की का तुमचं मत असं आहे. ठीक आहे. मग ते मत होकारात्मक असू देत किंवा नकारात्मक असू देत, कुठल्याही प्रकारचं असलं तरी तिथे तुमचं मत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर या आधीच्या उत्तरामध्ये मी जी प्रस्तावना दिलेली आहे तीच प्रस्तावना तुम्ही पुन्हा या उत्तरामध्ये लिहायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही 4 ओळी सोडल्या आणि नंतर उत्तराला सुरुवात केली तरी चालेल, कारण तुमच्याकडूनही प्रयत्न व्हायला पाहिजे. कारण मी काही वेगळं सांगत नाहीये. प्रस्तावना तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि तीच तुम्हाला उत्तरामध्ये लिहायची आहे. मी पुन्हा परत एकदा फक्त रिपीट करते, तुम्ही ती नंतर लिहा किंवा मी सांगत असताना लिहून घेतले तरी चालेल. प्रस्तावना मी सांगते. प्रस्तुत प्रश्न दिव्याच्या शोधामागचे दिव्य किंवा प्रस्तुत स्वमत दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून, प्रस्तुत स्वमत दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठातील असून एडिसन यांनी लावलेल्या
एडिसन यांनी लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा एडिसन यांच्याकडे असणारी दिव्याच्या शोधामागची कथा एडिसन यांच्याकडे असणारी प्रयोगशीलता एडिसन यांच्याकडे असणारी प्रयोगशीलता व चिकाटी यांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केले आहे. प्रयोगशीलता व चिकाटी यांचे वर्णन प्रस्तुत पाठात डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केले आहे. सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये मी लेखकांनी लिहिलेलं आहे. या प्रस्तावनेमध्ये लेखकाचं नाव दिलेलं आहे, पण लेखकाचं नाव लिहिणं आवश्यक आहे. वरच्या उत्तरामध्ये तुम्ही तसे करेक्शन करून घ्या. ठीक आहे, उत्तराला मी सुरुवात करते. उत्तर तुम्ही लिहायला सुरुवात करा. 2 बोटांचं अंतर सोडायचं आणि उत्तर खालच्या ओळीला लगेचच लिहायला घ्यायचं. विज्ञानात शास्त्रज्ञ नवे शोध लावतात. विज्ञानात शास्त्रज्ञ नवे शोध लावतात. त्यामागे विज्ञानात शास्त्रज्ञ नवे शोध लावतात. त्यामागे शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. तो एकमेव घटक नाही. तो एकमेव घटक नाही. बुद्धिमत्तेने एखादा शोध सुचू शकतो. बुद्धिमत्तेने एखादा शोध सुचू शकतो. पण तो प्रत्यक्ष वास्तवात
प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी अपार मेहनत व चिकाटी अपार मेहनत व चिकाटी महत्त्वाची असते. अपार मेहनत व चिकाटी महत्त्वाची असते. निरीक्षण, अनुमान, निरीक्षण, अनुमान, प्रयोग, निरीक्षण, अनुमान, प्रयोग आणि पुन्हा पुन्हा निरीक्षण, अनुमान, प्रयोग आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात. पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात. लगेच पहिलाच प्रयोग, लगेच पहिलाच प्रयोग यशस्वी होत नाही. लगेच पहिलाच प्रयोग यशस्वी होत नाही. लगेच पहिलाच प्रयोग यशस्वी होत नाही. आधीचे निष्कर्ष, निष्कर्ष शब्द दिलेला आहे. आधीचे निष्कर्ष श षटकोनाचा अर्धा काढून त्याला क जोडलेला आहे. बाजूला सारावे लागतात. आधीचे निष्कर्ष बाजूला सारावे लागतात. त्यामुळे अडचणींवर मात करण्याची अडचणींवर मात करण्याची चिकाटी, अडचणींवर मात करण्याची चिकाटी, सतत पाठपुरावा करणे, सतत पाठपुरावा करणे, श्रम व वेळ देणे, सतत पाठपुरावा करणे, श्रम व वेळ देणे,
या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. म्हणून विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. या मताशी मी सहमत आहे. या मताशी मी सहमत आहे. या मताशी मी सहमत आहे. पुन्हा परत एकदा मी उत्तर वाचून दाखवते. विज्ञानात शास्त्रज्ञ नवे शोध लावतात. त्यामागे शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता हा एक घटक आहे. तो एकमेव घटक नाही. बुद्धिमत्तेने एखादा शोध सुचू शकतो, पण तो प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठी अपार कष्ट व अति चिकाटी महत्त्वाची असते. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात. लगेचच पहिलाच प्रयोग यशस्वी होत नाही. आधीचे निष्कर्ष कधी कधी बाजूला सारावे लागतात. त्यामुळे अडचणींवर मात करण्याची चिकाटी, सतत पाठपुरावा करणे, श्रम व वेळ देणे या बाबीही किंवा या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. म्हणून विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. या मताशी मी सहमत आहे. ठीक आहे. मला वाटतं तुम्ही दोन्ही प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घेतले असणार आहे. तिसरा जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.